घटनेप्रमाणे राज्य चाललं पाहिजे, एवढीच माझी भूमिका आहे. दुसरं काय चालायचं. जी कारवाई झाली त्यावर म्हणताय तुम्ही? हे माझं म्हणणं असं, मोठे मासे गाळायला लागले पाहिजे, हे यांचा काही संबंध नाही. म्हणजे आता माझं त्याच्यातले एक नातेवाईक नाही म्हणता येत, पण एक चाहता, त्याचा काही संबंध नव्हता. संशय नेलं आणि त्याच्या घरी पंचनामा केला, काहीच सापडलं नाहीच त्याच्या घरी. हे असे किन्नर झालं, ड्रायव्हर झालं, यांच्यावर काय कार्यवाही करतात तुम्ही? मोठे मासे जिंकून जे निर्माण झालं, हे दूध पावडर किंवा ते काय तुमचं ते काय शॅम्पू टाकते ते मोठे मासे गाळाला घाला, ते तुकाराम मुंड्याला सांगा ना. आणि त्याच्यामुळे मग काय म्हणणं असते, पत्रकारांनी वस्तुस्थितीनिष्ठ छापली पाहिजे बातम्या, पण ती हल्ली दिसत नाही. आमच्या काळामध्ये आचार्य यात्रेचं काय लेखन असायचं, धारा असायची. आता पत्रकारिता आणि पत्रकार हे सगळे ते जाहिरातीवर चालते. आणि भांडवलदार अर्थव्यवस्थेवर, त्याच्यामुळं काय होतं, जो हा आहे वर्तमानपत्राचा मालक, त्याला विचारलं जातं अशी बातमी छापू का? तो म्हणतो नको छापू, मग छापीत नाही, आणि त्याच्यामुळे सत्य समाजासमोर येत नाही, अशी अवस्था आहे सगळी. आणि कोण होतं आरोपी, कोण होता आपला? काय कडू नावाचा आहे. अच्छा, त्याचा काही रोल नाही असं म्हणतो? अजिबात नाही. आणि त्याच्या घरी येऊन झडती घेतली. शेतकरी पोरगा तो, प्रमोद कडू काहीतरी. हा, शेतकरी पोरगा येतो सातारा तालुका राहुरी, प्रमोद दगडू कडू. काही संबंध नाही त्याचा. सगळी झडती झाली, सगळं झालं, पंचनामा झालं, काहीच नाही. अजून कस्टडी देण्यात आली, तुम्हाला काय वाटतं? कशाचं कस्टडी दिली ना, काहीतरी आढळून आल्याशिवाय कस्टडी देतील का? काय आता कोर्टाविषयी मी भाष्य न केलेलं बरं. तुम्ही पत्रकार मंडळी, तुम्ही जाणता सगळं हल्ली देशात काय चाललं म्हणून. मी न सांगलेलं चांगलं त्याच्यापेक्षा बोललेलं. तुम्ही म्हणत होते मग बडे मासे बाजूला राहिले. हा, मग ते धरले पाहिजे ना बडे मासे. हे किन्नर आणि ड्रायव्हर हे किरकोळ आहे, म्हणजे तोंडी लावायला लोणचं सुद्धा नाही. छापा बेलाशक माझं. मी साईनाथ भानुदास पाटील, गुहा, तालुका राहुरी, एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझं वय वर्ष 70. कळलं का? आणि न्याय म्हणजे दोन्ही बाजूने युक्तिवाद होतो, पण गरीब माणसाला, सामान्य माणसाला निकाल दिला जातो, पण न्याय मिळतो असं नाही ना. ही व्यवस्था बदलली पाहिजे. पण यांनी काहीतरी केलंच असेल ना, त्याशिवाय काय? मग आता सत्य समोर येईलच ना. असं आहे देशामध्ये, खून केला तर फाशी होती, खून केला तर निर्दोष सुटते. हा आपलं संविधान आहे. असं त्याला कोण काय करीत? तुम्ही इतका विश्वास का त्या व्यक्तीवर ठेवताय, कडूंवर? ते काय कडू निर्दोष आहे असं का सांगतो? इतका विश्वास कसा तुमचा? विश्वास म्हणजे मला माहिती आहे ना, तो माझ्या समोरच लहानसा मोठा झाला ना. काही नाही हो, काही नाही. मला सांगू दे आणलं सत्य. जाऊ दे, वकील साहेब म्हणतात बोलू नका म्हणून, सांगतायत. जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे. हा काय करतो कडू काम? काय किन्नर आहे. अच्छा, हा, ड्रायव्हर तो. काय त्याचा दुधाची डेअरी नाही, त्याचं काहीच नाहीये. मोठे मासे कोण आहेत? मोठे मासे कोण आहेत? मोठे मासे म्हणजे पत्रकारांनी ओळखा ना. पत्रकाराला माहिती आहे ना मोठे होत नाही असं म्हणायचंय का? मोठे माणसं ते पत्रकाराला सगळं माहिती आहे. मोठे माणसं कोणते, पुणे जिल्ह्यात कोणते मोठे माणसं ते पहा ना. ते बोलतायत बाबा बरोबर पुणे जिल्ह्यात. अरे पुणे जिल्ह्यात कोणते मोठे माणसं आहे ते पहा.